तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी ब्राउनी कपकेक। तर बघू शकता इथं मी 3 ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत। जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही। तर हे 10 वाले मी फक्त 3 ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत। तर आता हे बिस्किट आपण फोडून घेऊया। एका प्लेटमध्ये सगळे बिस्किट मी काढून घेते। तर बघू शकता छानपैकी सगळे बिस्किट मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं, म्हणजे जी पावडर करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी हे सगळे बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं ह्याची पावडर करून घेणार आहे। बिस्किटामधले क्रीम वगैरे मी काढलेली नाहीये, तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचंय। तसंच ह्याच्यामध्ये 1 कप मी साखर टाकून घेते। साखर पण आपल्याला ह्याच्यातच वाटून घ्यायची आहे। तर बघू शकता छान असं ही पावडर मी करून घेतलेली आहे। ओरिओ बिस्किटची पावडर तयार केली आहे मी। तर आता आपण हे एका साईडला एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर मी हे एका वाटीमध्ये मोठे काढून घेते। तसंच इथं मी ह्या वाटीमध्ये इथं डार्क चॉकलेट घेतलंय। तर आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचंय। त्याच्यासाठी मी इथं डार्क चॉकलेट तसंच थोडंसं दूध टाकून आता हे गॅसवरती ठेवून छान असं मेल्ट करून घेते। तर बघू शकता छान असं डार्क चॉकलेट आपलं मेल्ट झालेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे प्रीमिक्स तयार केलं होतं, म्हणजेच आपण जे ओरिओ बिस्किट वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर ओरिओ बिस्किट टाकायच्या आधी आपण इथं मी 1 वाटी मैदा घेतलाय। तर तो मैदा टाकल्यानंतर आपण जे प्रीमिक्स केलं होतं, म्हणजेच बिस्किटची पावडर केली होती ती ह्याच्यात टाकून घेऊया। 1 वाटी मैदा आणि जे आपण वाटून घेतलं होतं ते। तसंच चिमूटभर बेकिंग सोडा घेतलाय। तर तो पण टाकून घेऊया आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊ। तसंच जसं लागल तसं मी ह्याच्यामध्ये दूध टाकून घेतलंय आणि दूध टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर हे बॅटर जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये, चांगलं असं घट्ट असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध परत टाकलंय आणि 1 पळी तेल टाकून घेते। जर बटर असेल तर बटर सुद्धा टाकू शकता। तर मी इथं 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय।
तर बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मी हे काही पातळ केलेलं नाही आहे, असं घट्ट असं मिक्स करून घेतलं आहे। तसंच इथं मी ग्लास घेतलेत, जे पेपर ग्लास असतात ते घेतलेत। तर आता ह्याच्यामध्ये मी हे सगळं बॅटर टाकून घेते। तर सगळं बघू शकता सगळ्या ग्लासमध्ये मी टाकून घेतलंय। तसंच इथं कुकर एका साईडला मी गरम करून घेतलाय। कुकरमध्ये इथं मीठ टाकून घेतलंय मी, आणि मीठ टाकून असं छान गरम करून घेतले। तर आता ह्याच्यामध्ये ग्लास ठेवून आपण 20 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी आपण हे बेक करून घ्यायचंय। तर बघू शकता छानपैकी सगळे ग्लास मी ह्याच्यात ठेवले। तर आता ह्याला 4-5 शिट्ट्या होईपर्यंत, शिट्टी होऊन द्यायची नाहीये, मी ह्याची कुकरची शिट्टी काढलेली आहे। आणि आता हे 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं, तर मी इथं 15 मिनिटं फक्त बेक करून घेते, तर ह्याला शिट्टी नाहीये। तर बघू शकता 15 मिनिटानंतर ना आपले ब्राउनी कपकेक छान असे बेक झालेले आहेत। तर आता हे साईडला काढून घेते, बाहेर काढून घेते आणि छान असे ह्याला थंड करून घेते। तर बघू शकता छान असे आपले कपकेक एक नंबर असे बेक झालेत। तर आता हे थंड झाल्यानंतर आपण खाऊन घ्यायचे। थंड म्हणजे रूम टेम्परेचरवर आपल्याला हे थंड करायचे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। फ्रीजमध्ये ठेवल्याने कडक होऊ शकतं, कारण की हे ब्राउनी आहे, म्हणजेच मी ब्राउनीचं कपकेक केलं। तर बघू शकता छान असं आपले कपकेक तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।